मानिनी, तूच स्वामिनी, तूच संगिनी, तूच जगत जननी, तूच सखी, तूच दामिनी, पण मग आज का तू बंदिनी, का तू कलंकिनी? असाच प्रश्न पडतो जेव्हा आपण वृत्तपत्र घेतो आणि ते वाचू लागतो. एका पानावर बातम्या असतात त्या अशा की सुनीता विल्यम हिचे अवकाशात यशस्वी पदार्पण, मेरी कोम हिला गोल्ड मेडल, पी.व्ही. सिंधू हिला गोल्ड मेडल, दीपिका पदुकोण हिची कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ज्युरी म्हणून निवड. या बातम्या वाचल्या की असं वाटतं की खरंच आजची स्त्री प्रगती करते आहे. पण मग पान पालटलं तर मग त्याच वृत्तपत्रात पुढच्या पानावर बातम्या असतात त्या अगदी अमानवीय आणि पशूंनाही लाजवतील अशा पद्धतीने स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारांच्या, स्त्री भ्रूण हत्येच्या आणि हुंडाबळीच्या. या दोन्ही बातम्या जेव्हा एकाच वेळी वाचनात येतात तेव्हा असं वाटतं, असा प्रश्न पडतो की आजच्या स्त्रीचं आजच्या समाजातलं नेमकं स्थान तरी काय? आपण म्हणतो की आजची स्त्री ही अगदी शेतीपासून अवकाशापर्यंत पोहोचली आहे, ती ऑटो रिक्षा चालकापासून वैमानिकापर्यंत पोहोचलेली आहे, ती देशाच्या केंद्रस्थानी विराजमान होऊन देशाचा कारभारही पाहते आहे. पण मग एवढी प्रगती केल्यानंतरही तिच्यावरचे अन्याय आणि अत्याचार का बरं थांबले नाहीये? काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी गेले होते तेव्हा तिथे दोन बायका आपापसात बोलत होत्या. त्यांचं बोलणं मोठ्याने होत होतं, त्यामुळे आपसुकच ते माझ्या कानी आलं आणि त्या दोघी मिळून कुणातरी तिसऱ्या बाईबद्दल बोलत आहेत असं मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. त्यातली एक बाई दुसरीला सांगत होती की ती अभागी आहे नाही ती बाई, नवरा मुलगा मुलगा म्हणून मरण पावला, पण मग ही अभागी बाई त्याला मुलगाही नाही देऊ शकली. जन्माला घातल्या काय तर तिन्ही मुलीच. जेव्हा हे ऐकलं त्यावेळी क्षणभर का होईना पण मन आणि अंतःकरण दोन्हीही अगदी सुन्न झालं. आणि मग वाटलं की हेच मत आहे का आजचं एका स्त्रीचं, एका स्त्रीबद्दलचं? एखादी बाई ही मुलगा जन्माला घालणार आहे की मुलगी जन्माला घालणार आहे हे सर्वस्वी त्या पुरुषावर अवलंबून असतं आणि याला विज्ञानाचाही आधार आहे. तरीही जेव्हा त्या स्त्रीला एका मागोमाग एक मुली होतात तेव्हा त्याचं खापर हे सर्वस्वी त्या बाईवरच फोडलं जातं असं का? एखादे गरीब आई बाबा आपल्या मुलीला वाढवतात, आपल्या हाडामांसाचं रक्ताचं पाणी करून शिकवतात आणि मग तिला एखाद्या चांगल्या घरात लग्न करून देतात. पण मग तिचं सासर अगदी उच्च शिक्षित असलं तरीही तिला तिथे अपमानास्पद वागणूक दिली जाते. तुझ्या आईने तुला इतका लहान बाळकृष्ण दिला का ग? तुझ्या आईने तुला लाटणं पोलपाट नाही का ग दिलं? असे प्रश्न तिला विचारले जातात आणि तिने केलेल्या पोळ्यांच्या अगदी जाडीवरून आणि आकारांवरूनही कित्येकदा तिला सुनावले जाते. तिला वारंवार हे सांगितलं जातं की कितीही शिकलीस, बॅरिस्टर झालीस तरी सुद्धा तुला चांगला स्वयंपाक हा आलाच पाहिजे. पण मग त्या घरातल्या पुरुषाला तुम्ही ही कला कितपत बरं अवगत करून देत असता? नवरा जेव्हा संध्याकाळी थकून भागून ऑफिसवरून घरी येतो तेव्हा एका चांगल्या पत्नीचा पत्नी धर्म म्हणून धावत जाऊन त्याच्या हातात पाण्याचा ग्लास द्यायचा असतो हे तिला वारंवार ठणकावून सांगितलं जातं. पण मग त्याच ठिकाणी जर ती स्त्री संध्याकाळी ऑफिसवरून थकून भागून घरी आली तर मग हाच चांगल्या पुरुषाचा पतिधर्म तुम्ही त्या घरातल्या पुरुषाला कितपत बरंच शिकवता? आजची स्त्री ही प्रगती करते आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे, आपल्या घराला आर्थिक पाठबळ देते आहे. हे सगळं करून ती आपला घर आणि आपला संसार सांभाळते आहे, आपल्या मुलांचा सांभाळ करते आहे, पै पाहुणे, सणवार, नाती गोती सगळं सगळं सांभाळते आहे. पण मग हे सगळं करता करता तिची मानसिक आणि शारीरिक दमछाक होते आहे.
पण त्याकडे लक्ष न देता जेव्हा तिच्या मुलाला परीक्षेत कमी मार्क्स पडतात किंवा तिच्या मुलाचं जेव्हा एखादं वर्तन चुकीचं असतं त्यावेळी ती कशी त्याला संस्कार देण्यात कमी पडली हे तिला वारंवार सांगितलं जातं. पण मग जेव्हा ते मूल एखाद्या कुटुंबात वाढत असतं त्यावेळी त्या मुलावर त्या आजीचे संस्कार होत असतात, त्या काका काकीचे संस्कार होत असतात, त्या आत्याचे संस्कार होत असतात, चुलत भावा बहिणींचे संस्कार होत असतात. पण मग तरीही ते मूल चुकलं तर मग सर्वस्वी त्या वाईट संस्कारांना जबाबदार हे त्याच्या आईलाच धरलं जातं. असं का? भारताने जर अमेरिकेसारखं वागायचं ठरवलं तर मग अमेरिकेत जसं सकाळी लग्न होतं आणि संध्याकाळी ते मोडलं जातं तसं भारतामध्येही एका दिवसात असंख्य अशी लग्नी मोडली जाते. पण मग आजही ती टिकली आहेत आणि ती निभावली जात आहेत कारण त्या जोडीदारांपैकी जो स्त्री जोडीदार आहे तो शोषिक आहे. ती सहन करते आहे, ती सोसते आहे, ती डोळ्यातलं पाणी लपवते आहे आणि नेटाने आपला संसार करते आहे. आजची स्त्री ही खरंच खऱ्या अर्थाने मुक्त झालीये का? अहो आजही जेव्हा एखाद्या मुलीला मासिक धर्म येतो आणि तिला सॅनिटरी पॅड हवं असतं त्यावेळी तिला मेडिकल स्टोअरच्या बाहेर उभं राहून वाट पाहावी लागते की त्या मेडिकल स्टोअरवरची गर्दी कधी कमी होईल. कारण त्या गर्दीमध्ये जाऊन जर तिने ते पॅड मागितलं तर मग तिच्याकडे अशा नजरांनी पाहिलं जातं, त्या नजरा तिला घायाळ करणाऱ्या असतात. खरंच आजची स्त्री मुक्त झालीये का? तुम्हाला विचार करण्यासाठी हा प्रश्न सोडून जाते आहे आणि एवढ्यावरच तुमचा निरोप घेते आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल. नमस्कार.